द लॉर्ड. मी विनियर्ड चर्चची प्रार्थना दर दिवशी घरात पाहत असते आणि ऐकत असते आणि मी पण माझी प्रार्थना करत असते. ओके. तर सांगायचं म्हणजे ज्या लोकांना सैतानाने असं गुरफटून घेतलेलं आहे, सैतानाला त्यांनी पछाडलेलं आहे आणि ते सैतानी कृत्य करत आहेत, तर मला सांगू द्या, देव त्यांना त्याच्यातून सोडवल्याशिवाय राहणार नाही. परंतु केव्हा केव्हा ज्या वेळेस तुम्हाला माहिती असतं की हे आपण कृत्य वाईट करतोय, ह्याच्यापासून आपल्याला स्वतःला पण त्रास होत आहे, दुसऱ्यांना तर होतच होतो, परंतु आपल्या स्वतःच्या मनाला स्वतःच्या शरीराला होतोय, तरी पण आपण तेच करत राहिलो तर देव कधीच तुम्हाला माफ करणार नाही. आपल्याला जर पश्चाताप करायचा असेल, प्रायश्चित्त करायचं असेल, तर आपण त्या गोष्टीपासून, वाईट गोष्टीपासून आपण लांब झालं पाहिजे. लांब होता येत नाही, सैतान पटकन सोडत नाही, एवढं मात्र खरे. सैतान त्याला हे दाखवतो नाही का, आमिष दाखवतो की अरे असं आहे, अरे तुला किती चांगलं वाटतंय, तुझा टाईम चांगला चाललेला आहे, तू एन्जॉय करतोय, परंतु दुसऱ्यांनी मध्यस्थीची प्रार्थना करावी लागते. म्हणजे कोणीतरी देवाजवळ त्या व्यक्तीसाठी प्रार्थना करणं फार गरजेचं असतं आणि देव हा मध्यस्थीची प्रार्थना ऐकतो. त्यामुळं घरातल्या कुठल्या पण व्यक्तीने, एखाद्याचं लेकरू, एखाद्याचा नवरा, एखाद्याचा मुलगा किंवा मुलगी वाईट मार्गात आहे, नवरा व्यसनधीन आहे, तर त्यासाठी आपण प्रार्थना करावी लागते आणि आपण देवाजवळ जावं लागतं. आणि हा माझा अनुभव आहे आणि मी जे करते आहे, मी जे एका बाळासाठी आणि एका माझ्या मुलासाठी करत आहे की देवा प्रभू, तू त्यांचा सैतानापासून त्यांचा हे कर, त्यांना सैतानाच्या पछाडातून सोडव. लहान आहे आणि ते आहेत ते दोघंजणं, त्यांना ते सैतानाने असं जखडून ठेवलेले, सैतान असं सोडत नाही त्यांना, तर ते सैतान सोडल आणि मी व्हिडिओ टाकणार की सैतानाने त्यांना सोडलं, मोकळं केलं, सैतान लांब गेला. आणि हा व्हिडिओ माझा नक्कीच लवकरच येणार आहे, बघा, तुम्ही बघत राहा. सैतान लांब जाणार आहे, सैतान त्यांना मोकळं करणार आहे. खूप वर्ष झाली अहो, सैतानाने असं घट्ट धरलेलं आहे, पण सैतान देवापेक्षा मोठा नाही. तुम्ही विनियर्ड चर्चला या आणि तिथे पहा की काय काय चमत्कार होतात ते. त्यामुळं माझा अटळ असा विश्वास आहे आणि सैतान नक्कीच नक्कीच त्या दोघांना त्या सैतानाच्या व्यक्तीपासून लांब करणार आहे, हे नक्की आणि नक्की आहे, आणि सैतानाचा नाश करणार आहे.